आज आपण कोबीची रेसिपी टाकणार आहे. त्याला लागणारा घेतलेला आहे कढीपत्ता, लसूण, जिरी, कोथिंबीर, हळद आणि शेंगदाण्याचा कूट. आपलं घरगुती ती साध्या पद्धतीची एकदम छान. आता चला गॅस चालू करून घेऊया. तर आपण हे आता जरा गरम होऊन देऊया. आता आपण तेल टाकून घेऊया. ही गरम झालेली कढई. यात टाकूया आता पहिल्यांदा आपण लसूण टाकून आता आपण त्याला हलवून घेऊया. थोडा लालसर होऊन देऊया. थोडासा त्यात हे कढीपत्ता आपण घेतलेला सोडून घ्यायचा. थोडीशी जिरी टाकून घे. आता याला थोडीशी हळद, तर आता ही मिरची लसूण आपण बारीक करून घेतलेला आहे ती, तर ती टाकून घेऊया. त्याला आता कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली. आता ही आपला कोबी धुवून ठेवलेला आहे ती नितळून त्यात सोडायचं आहे. एकदम छान होऊन जात. आपण चवीनुसार मीठ सोडून घेऊया. त्याला आता हलवून द्यायचं. एकदम भारी हलवायचा. छानसा सगळं त्याला मीठ ही लावायचं. तर आता आपण ही शेंगदाण्याचा कूट जरा जरा सोडून घेऊया. आता त्याला आपण हलवून घेऊया. एकदम छान हलवून घ्यायचं. तर याला आपण झाकून ठेवूया एक 5 मिनिट. 5 मिनिटं मंद ह्याच्यावर जरा ठेवूया. मग परत झाल्यावर बघू आपण 5 मिनिटानंतर. तुम्ही बी नक्की ट्राय करा. नक्की करून बघा कसा लागतोय ती मला सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे असली तर कमेंट करा. नक्की तुम्हाला मी देईन. आपलं एकदम तर आता याला टाकून काढून घेऊया. एकदम मोकळा झालेला आहे. एकदम बनलेला आहे. आता बंद करून त्याला आपण काढून घेऊया. तर नक्की तुम्ही बी ट्राय करा आणि एकदा बनवून बघा. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर सांगा, तुम्हाला भेटून जाईल. तर आता आपण काढून घेतलेला आहे. एकदम छान झालेला आहे. त्याला आता आपण थोडीशी कोथिंबीर वरनं सोडूया. एकदम छान, एकदम मस्त बनलेला आहे. एकदम भारी.